या वीकमध्ये मी माझे 10K स्टेप्स कंप्लीट करण्यासाठी एका नवीन पार्कमध्ये गेले होते. सो नेहमी मी ज्या पार्कमध्ये जाते ते कंपॅरेटिव्हली खूप लहान आहे आणि आय जस्ट वॉन्टेड समथिंग न्यू. सो मी डिसाईड केलं की मी एका नवीन पार्कमध्ये जाते आणि द होल एक्सपिरियन्स वॉज सो मॅजिकल, कारण की खूप साऱ्या कॅट्स होत्या माझ्या अराउंड. खूप कोवळं कोवळं ऊन येत होतं चेहऱ्यावरती आणि खूप रिमझिम असा पाऊस पडून गेला होता. इट वॉज सो नाईस. द होल एक्सपिरियन्स वॉज सो नाईस. मी माझे 10K स्टेप्स कंप्लीट केल्या आणि मग मी शांतपणे एका झाडाखाली बसले आणि मला त्या झाडावर पोपट दिसला. इजंट इट क्यूट? सो आय एम सिटिंग इन द पार्क राईट नाव. लेट मी माझं पार्क चेंज केलं आहे. दिस इज नॉट द पार्क वेअर आय यूज टू गो. दिस इज अ मच बिगर वन अँड दिस इज व्हेरी प्रिटी. It has a lot of trees, it has birds, it has cats, it has dog. I just love this place. It just makes me feel so good. And having a morning routine is actually very nice. That's what I figured out. There's a lot of positivity here. खूप सुंदर जागा आहे. And I don't know माझे डार्क सर्कल्स का दिसतं ते. I think the angle is a bit fishy. Also, I love my t-shirt today which says in my that girl era. Which girl era? Alright, so I was saying I have noticed one more thing. आता मी पार्कमध्ये बसले and there are a lot of people around me. आधी मी खूप कॉन्शियस होते जेव्हा मी ब्लॉग करायचे की what if someone looks at me, what if someone judges me. पण आता there are like a lot of people around me. Obviously, I'm not going to disturb them, but I just gained the confidence of talking in public, like holding my phone and talking in public. And I'm really proud of that. It just makes me feel so good. आणि हे मला आत्ता जस्ट रिअलाईज झालं या मोमेंटमध्ये. आय जस्ट फील सो गुड अबाउट इट. आता सगळं बोलून झाल्यावरती एकदम सुंदर सनलाईट आला आहे, बट नेव्हर माइंड, आय एम गोना सेट इन द सनलाईट. Alright, so I'm gonna go meet my friend today. Right now it's almost 4 and I'm running a bit late, but I'm just gonna give you guys a OOTD. पण मी फोन कुठे ठेवू आता? Let me find a good place where I can place my phone and give you guys a OOTD. I don't really have a place where I can put my phone and give you guys a OOTD, but no worries. When I reach the cafe, मी तुम्हाला दाखवेल what I'm wearing. I'm wearing a very pretty outfit. So, या वीकमध्ये आय ऑल्सो वेंट टू अ न्यू कॅफे विच इज इन कल्याणी नगर, लोफर्स ॲट हार्ट. मी आणि माझ्या फ्रेंडने डिसाईड केलं दॅट वी शुड कॅच अप फॉर कॉफी आणि दिस कॅफे स्पेसिफिकली वॉज ऑल ओवर माय इंस्टाग्राम. सो मी विचार केला की वी शुड गो हिअर आणि वेन आय वॉज प्लॅनिंग टू गो दॅर मला माहीत नव्हतं मला जागा आवडेल की नाही, पण खूपच सुंदर जागा होती यार. मी ट्राय केली व्हिएतनामीज कॉफी आणि माझ्या फ्रेंडने ट्राय केलं हॉट चॉकलेट अँड देन वी ऑल्सो वेंट फॉर अ पिझ्झा मला एवढा नाही आवडला. आय विल गिव इट अ 7.5 on 10. पण कॉफी वॉज व्हेरी नाईस आणि हा सगळ्यात गोंडस पार्ट होता या कॅफेचा. सो दे हॅड अ कॉर्नर जिथे तुम्ही पोस्ट कार्ड्स घेऊ शकता आणि त्यावर यू कॅन राईट एनी मेसेज आणि देन यू कॅन पुट इट इन द लेटर बॉक्स आणि मग ते लोक ते पब्लिश करतात, विच वॉज सो थॉटफुल अँड व्हेरी क्यूट. प्रत्येक कॉर्नर खूपच गोंडस होता आणि मला खूपच आवडली ही जागा. आणि लुक ॲट दिस पिझ्झा. दिस वॉज लाईक अ सिरॅमिक पिझ्झा. सो तुम्ही प्रत्येक ड्रॉवरमध्ये, इथे जेवढे पण ड्रॉवर्स होते त्यातल्या प्रत्येक ड्रॉला तुम्ही ओपन केलं तर तिथे तुम्हाला एक डिश मिळेल विच लोफर्स ॲट हार्ट सर्व्स, विच वॉज अगेन व्हेरी क्यूट. आणि बिकॉज देर वॉज दिस लेटर बॉक्स सिच्युएशन, सो मी पण एक पोस्ट कार्डमध्ये मेसेज लिहिला आणि मग मी ते पोस्ट कार्ड टाकलं लेटर बॉक्समध्ये अँड इट वॉज जस्ट अ व्हेरी क्यूट फीलिंग. आय लव्ड इट.
आणि फायनली सगळं झाल्यावर जेव्हा आम्ही घरी निघालो तेव्हा बिल पे करताना आम्हाला दिसलं दॅट दे हॅव सो मेनी क्यूट स्टिकर्स विच वी कॅन टेक विथ अस. आणि दिस इज सो नाईस. आय मीन इफ यू हॅव अ मेमरी बॉक्स ऑर अ मेमरी बोर्ड किंवा तुम्हाला जंक जर्नलिंग करायला आवडतं, सो इट्स अ व्हेरी क्यूट थिंग. सो मी पण 2 स्टिकर्स घेतले बिकॉज आय डू हॅव अ जंक जर्नल. आणि आय एम प्रिटी शुअर आय एम गोइंग टू विजिट दिस प्लेस अगेन. मला खूपच जागा आवडली. त्यानंतर वी जस्ट थॉट वी शुड गेट अ वॉक. आणि लोफरच्या थाटच्या शेजारीच वी सॉ दिस प्रिटी स्टोअर. आणि जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो खूपच सुंदर सुंदर क्यूट क्यूट गोष्टी होत्या ज्या लहान मुलींनी बनवल्यात हू आर मेंटली डिसेबल्ड. पण एव्हरीथिंग हिअर वॉज सो प्रिटी, सो ब्युटिफुल. आणि स्पेशली मला त्यांचं ज्वेलरी खूप आवडली. इट वॉज सो क्वर्की अँड क्यूट अँड ऑल्सो इट्स अ व्हेरी नाईस इनिशिएटिव्ह. त्यानंतर आम्ही बाहेर निघालो अँड वी वेंट टू अ पार्क. कारण की पार्क जवळच होतं, सो आम्ही गेलो आणि थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या. I have a very bad experience. A big brand, which will be, I really want to open a bookstore or maybe a flower shop. मला फ्लावर शॉप पाहिजे, पण फ्लावर शॉप म्हणजे असं नाही की ॲक्च्युअल शॉप. ओके. जस्ट क्यूट अम्ब्रेला मोठी हां. आणि त्याच्या खाली एक बेंच आणि तिथं सगळे लिलीज वगैरे फ्लावर्स असतील. आय कॅन सेल लिलीज, ओके. I can sell roses, and then I can wear my pretty maxi dresses and I can ask for your girlfriend, sir. Oh, that's so cute. Mhm. Which is creative mess. So I Here we are.